सो हाय फ्रेंड्स, आजचा माझा चॅलेंज आहे तो 365 डेजचा आहे. सो मी माझे केस तुम्ही बघितलेच ना. सो मी 135 डेजला ह्याचे लॉंग सिल्की अँड शाईन अँड स्ट्रेट बनवणार. मला कर्ली हेअर्स पण करणार. सो लेट्स गो. मी रोज काय करते ते सांगते. आता ते माझे केस थोडे हे झालेत ना, हे मी झोपलेले. सो माझे केस हे झाले. सो आत्ता तसं झालं, बट कंगवा केल्यावर खूप लांब होतील. सो मी टिप हे सांगते मी काय करते रोज रात्री झोपायच्या अगोदर. सो फ्रेंड्स, काय करायचं आहे, तुम्हाला या मोठा ततावाला कंगवा घ्यायचा आहे असा. जर तुमच्याकडे असा जर नसेल ना, तर तुम्ही हा वाला पण कंगवा घेऊ शकता, नाहीतर साधा कंगवा ह्याचा मागचा पाठ वापरा फक्त. तो खूप चांगला, म्हणजे त्याने पण तुमचं गुत्त निघू शकतो. सो असं करायचं. देन तुमचं हे करून झाल्यानंतर तुम्हाला हा किंवा ह्या दोन्हीपैकी कोणता तरी एक कंगवा घ्यायचा आहे आणि त्याचं हे केस विचरायचे. पण केस विचरून झाल्यानंतर तुम्हाला आहे ना काय करायचं सांगू. फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, बालायम एक्सरसाइज आहे ना, ती 2 मिनटासाठी करायची. ज्याच्याने हेअर तुमची खूप फास्ट ग्रो होती, खूप म्हणजे खूप फास्ट ग्रो. असं रोज केल्याने देन तुम्हाला काय करायचं आहे, हेड टॅपिंग मेथड. ह्याच्यात तुम्हाला आहे ना तुमच्या हाताने तुमच्या केसांना हेड टॅपिंग करायचं आणि हे 5 मिनटं करायचे तुम्हाला रोज. कळालं. देन हेड टॅपिंग झालं की तुम्हाला काय करायचं आहे सांगते. तो आहे ना तुम्हाला काय करायचं आहे, कंगवा घ्यायचा आहे आणि तुमची केस अशी उलटे करायचे आणि उलटं केलं ना त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला काय करायचं आहे, हे असं उलटे केस करून खालपासून आहे ना हे करायला स्टार्ट करायचं आहे. या मेथडला काय बोलतात मला नाही माहिती, पण असं करायचं आहे. हे केल्याने हे होतं. सो ही मेथड झाली ना की केस विचरून घ्यायचे फटाफट. जे केस तुमचे वाकडे तिकडे झालेत त्याच्यानंतर आहे ना काय करायचं, तुम्हाला स्कॅल्प मसाज करायचे. स्कॅल्प मसाजनी आहे ना तुमचं ब्लड सर्क्युलेशन आहे ना खूप फास्ट होईल आणि त्याच्याने तुमचे हेअर खूप फास्ट ग्रो करतात. सो हे सगळ्या टिप्स रोज फॉलो करा. बाय, भेटूयात उद्या.